नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ. कशा आहात? मजेत आहात ना? मजेतच राहा. तर आज मी तुमच्यासोबत कटोरी ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे. तर म्हणजे ब्लाऊजवरून तुम्ही माप घेऊन कसं कटिंग करायचं आणि ते मी डायरेक्ट ब्लाऊज पीसवर न दाखवता तुम्हाला पेपर कटिंग करून दाखवणार आहे. कारण कसं असतं ना, नवीन शिकणाऱ्या ताईंसाठी पेपर कटिंग ही खूप महत्त्वाची असते. जोपर्यंत तुम्ही पेपर कटिंगवर व्यवस्थित माप टाकत नाही, तुम्ही डायरेक्ट कपड्यावर टाकलं तर ते चुकते आणि कसं आहे, कपडा खराब होऊन जाते. त्यासाठी काय करा, कधीही तुम्हाला नवीन ब्लाऊज आलं असेल किंवा तुम्ही ब्लाऊज शिवताय तर तुम्ही अगोदर पेपर कटिंग करा. पेपर कटिंग करताना बऱ्याचशा अशा चुका असतात की आपल्याकडनं कट करताना थोडंसं खालीवर कट होते वगैरे, तर ते होऊ नये त्यासाठी. आणि मेन म्हणजे काय असतं माहिती का, पेपर कटिंग जर केली त्यात वेळ जातो. आता जे प्रोफेशनल शिवतात वगैरे त्यांना कापडही शिल्लक लागते, परंतु आपण जे घरी शिवतो तर ते कापड कमी असते आणि त्या कापडामध्ये आपल्याला जर पूर्ण ब्लाऊज जर बसवायचं असेल तर खूप अवघड जाते. त्यासाठी काय करा, अगोदर पेपर कटिंग करून घ्या आणि पेपर कटिंग केल्याच्या नंतर जे असतो तर ते आपण ॲडजस्ट करू शकतो आपल्या पद्धतीनं, किंवा आपल्याला हवं तिथे आपण ते माप ॲडजस्ट करू शकतो आणि कमी ब्लाऊज पीसमध्ये सुद्धा ब्लाऊज तयार होते. तर चला उशीर न करता आपण पेपर कटिंगला सुरुवात करूया. तर हे बघा, इथून चेस्ट जे आर्महोल आहे तिथून टेप घ्यायचा आहे आणि हे बघा इथे 17.5 आला आहे आणि कमर हे बघा ओढून घ्यायचं आहे. हे बघा 14.5 आहे, तर आपण 14.25 आहे. तर 17 17.5 17 2 34 आणि अर्धा 1 इंच, अर्धा प्लस 1 इंच 34 आणि 35 साईजचं हे ब्लाऊज आहे. तर आपण काय करू, त्याचा माप काढूया. हे बघा, आता हे आहे 35चे निम्मे केले आले 17.5. आता 17.5च्या निम्मे करायचे आपल्याला 8.25. तर आपण इथं आहे 8.25, तर आपण काय करू, 9ची घडी घेऊन घेऊ. थोडंफार 1/2 इंच वगैरे आपण शिलाई फिटिंग करताना ॲडजस्ट करून घेऊ. तर यासाठी मी शोल्डर घेतली आहे 5. दिसतंय, शोल्डर घेतलंय आपण 5. तिथून खाली परत थोड्या अंतरावर परत 5 इंचावरती डॉट देऊन घेऊया. आपण आर्महोल मोंढा जो असतो तो घेऊया 5.5 आणि इथे घेऊया चेस्टचा चौथा भाग आपण घेऊया 9 इंच प्लस 1.5 इंच किंवा 2 इंच घेऊया आपण एक्स्ट्राचं 2 इंच शिलाई मार्जिन. आपली लांबी आहे, लांबी ही कधीही पाठीमागच्या साईडनं मोजायची. हे बघा, लांबी आहे 13.5 लांबी असल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये वाढवायचं आहे 1 इंच म्हणजे 14.5. ठीक आहे, बघा 14.5. आपली कमर होती 14.25, तर आपण 14.5 घेऊया. 14.5चे निम्मे हे बघा, सरळ काय करायचं, टेप न करायचं, सोपं पडतं. 7.25 बघा, इथे घेऊया आपण 7.25 झालं आणि इथे घेऊया परत 2 इंच शिलाई मार्जिन आणि हे जे लाईन आपण ड्रॉ केले त्या ओढून घेऊया. हे बघा, आता इथून मी 1/2 इंच समोरचा 1 इंच समोरचा आर्महोलचा हा जो आहे हा आपण घेऊया 1 इंचवर. तर याला आकार देताना 5.5, हे बघा इथून बरोबर मधोमध घ्यायचं आहे. टेप इथं फोल्ड केला, इथून आपल्याला डॉट देते आलं. आता आपल्याला घ्यायचा आहे गळा. सरळ गळा आहे आपला, आहे 5.5चा गळा असल्यामुळे आपण घेऊया अर्धा इंच वाढून 6. हे बघा, इथं मी गळा रुंदी घेतली आहे 2 इंच. इथून घेऊया आपण 6 इंच, खाली घेऊया 2.5 इंचावरती आणि हा बॉक्स कंप्लीट करून घेऊया. इथून जाऊया 1 इंच वरती आणि हा जो आहे हा राऊंड शेप देऊन घेऊया. तर हे बघा, हा झालंय. आता आपण क्रॉस पट्टी आहे आपली 2.5ची. हे 2.5
पूर्ण साईडला आपण खालचे जे आपण कमरचं माप घेतलं होतं तिथून 2.5 इंचावरती डॉट करून घेऊया आणि ही लाईन स्ट्रेट करून घेऊया. देन वरती गेली बघा थोडीशी. तर आपण याच्यासाठी कटोरी घेणार आहोत 5.5 इंच. इथून घेणार आहोत 1 इंच आणि इथून घेणार आहोत 2.5 इंच. तर हे इथून आपण जे घेतलं होतं ते एक स्ट्रेट लाईन ओढून घेऊया आणि हे बघा झाला कटोरीचा भाग. इथून जाऊया आपण 1 इंच वरती आणि इथून जिथून मधोमध आहे हा झाला आपल्या क्रॉसपट्टीचा भाग. आणि याच्यामध्ये थोडीशी टिप सांगते मी तुम्हाला. जिथून आपण कटोरीचा भाग घेतली आकार दिला तिथून वरच्या साईडला आपल्याला 1/2 इंच जायचं आहे. 1/2 इंच जायचं आहे आणि इथेच तुम्हाला क्रॉसपट्टीला किती वाढवायचं तर हे बघा इथे 1 इंच आणि हे खालच्या साईडला सुद्धा 1 इंच. आणि हे लाईन स्ट्रेट ड्रॉ करून घेऊया. समजलं? म्हणजे ह्याच एका मापामध्ये तुम्हाला साईडचाही भाग निघाला, कटोरी निघाली आणि क्रॉसपट्टीसुद्धा निघाली. क्रॉसपट्टीमध्ये फक्त 1-1 इंच आपल्याला वाढवायचं आहे आणि स्ट्रेट लाईन देऊन घ्यायची. कारण इथे आपलं 1/2 इंच वरती जाईल आणि 1/2 इंच खाली जाईल जोडण्यामध्ये. तर चला आपण यामध्ये हे बघा कट करताना मी जी आपली खालची साईड होती तिथेच मी कट करते क्रॉसपट्टीचा. आपण जिथून ड्रॉ केला आहे तिथूनच तुम्ही व्यवस्थित कट करून घ्या जेणेकरून आपण जेव्हा ब्लाऊजवर माप टाकू तेव्हा ते व्यवस्थित येईल. तर हे बघा गळ्याचं सुद्धा आपण कट करून घेऊया आणि आता इथे कटोरी सुद्धा आपण चला. तर आपण हे बघा आता स्लीव्ज कट करणार आहोत. तर स्लीव्ज आहे 4.25 इंच. 4.25 इंच आहे. हे दंडघेर आहे 6 इंच. तर चला आपण पेपर कटिंग करून घेऊया. 4.25 मध्ये 1 इंच ॲड करायचं आहे. हे बघा सॉरी चॉक आला होता. 5.25 आपण घेतली आहे. आपला दंडघेर आहे 6 इंच प्लस 2 इंच आपण शिलाई मार्जिन घेऊ. आपली स्लीव छोटी असल्यामुळे आपण काय करू, खूप सोपी पद्धत आहे. वरती जिथून आपण लांबी घेतली तिथूनच 2.5 वरती जायचं आहे. हे बघा इथून 2.5 घेतलं आणि हे जे आपण टाकतो हा खूप सोपा भाग आहे. छातीच म्हणजे जी आपली छातीचा चौथा भाग येतो आपण जो टाकतो म्हणजे चेस्टचा चौथा भाग, तर तोच आपण इथे घेणार आहोत. आपण जे घेतलं हे बघा 9 इंच आलं. 9 इंच इथून आपण 2 इंच वरती जाऊया आणि हा आकार दिला ना तर कटिंग करायला सोपं जातं आपल्याला.
बघा झालं. इथून काय करायचं, इथून 1 इंच सरळ लाईन ओढायची. हा भाग आपल्या समोर जो ओपन आहे तो आपल्या समोर करायचा आणि हलका हलका डॉट देत आणि जेव्हा आतल्या साईडला आपल्याला काय म्हणतो आपण फिश कट देतो तो द्यायचा आहे. हाजला हे बघा झालं. खूप सोपं आहे. खूप ताईंना कटिंग शिकायची असते पण त्यांना सोपी पद्धत माहिती नसते हे नाही तर काय होतं माहिती का, बऱ्याचदा आपल्याला करावंसंही वाटते, म्हणजे करायला उत्सुकता येते परंतु परत हे होऊन जातं की योग्य गायडन्स मिळत नाही, शिकवण्याची सोपी पद्धत मिळत नाही. तर हे बघा खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बाकी हे बघा झालं. बघा किती सुंदर आकार आला आहे. हे झालं. आता आपण घेऊया कटोरी वाढवायची कशी. हे बघा आपण गृहिणी म्हटल्यावर छोट्या छोट्या गोष्टींमधून काय वाचवता येईल आणि किती वाचवता येईल हा विचार नेहमी करत असतो. तर हे बघा हे आपण ड्रॉ करून घेतलंय. इकडनं जायचं आहे 1.5 इंच सरळ घ्यायचं आहे, इकडनंही जायचं आहे 1.5 इंच आणि हे जे कटोरीचा मधोमध होता आपला होता 5.5, तर 5.5च्या निमित्त आपण एक डॉट देऊन घेऊया. बघा मी बरोबर 1.5 वरती ठेवलं आहे, 1.5 वरती आणि 1.5 खाली म्हणजे 3. हा झाला आपला 3चा टक्स. हे बघा इथं पावला थोडंसं कमी आपण जी हुकपट्टी लावतो त्याच्यासाठी मी घेतलं आहे आणि इथून घ्यायचं आहे 1/2 इंच वरती जे आपण कटोरी आणि साईडचा भाग जोडतो त्याचं आणि आकार देत 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 व्यवस्थित याला जॉईन करायची. काहीच टेन्शन नाही. हे बघा आता आपण इकडनं 1.5 इंच घेतलं होतं, इथून बरोबर ह्या टक्स हा जोडून घ्यायचा आहे आणि हा इकडचा टक्स. आता हे बघा मी सांगते तुम्हाला इकडनं किती आलं 4.5. आता इकडनंही आपल्याला 4.5 आलं पाहिजे. तर हे बघा आता तुम्ही म्हणाल इथे का बरं नाही घेतलं, इकडनं घेतलं आणि इथे का बरं नाही असं घेतलं. तर प्रत्येक वेळेस काय करायचं आहे, इथून 1 इंच वरती जायचं आहे आणि इकडचा भाग जेवढा बसेल जेवढा येईल तोच भाग इथून इकडे मोजायचा आहे. मग वरती जा किंवा मग खाली या. बघा इकडनं घेऊया आपण 1.5 इंच, इकडनं घेऊया 1.5 इंच. हा झालाय आपला टक्स. तर चला कटिंग करून घेऊया आपण याची पण. झालं. हे बघा किती छान पफ पडलाय. हे बघा आपली झाली आहे 6.25 इंच. आपली कटोरीचं माप आहे 5.5. अर्धा इंच आपल्याला इकडनं दाबायला जाईल शिलाई मार्जिन आणि 1.25 इंच आपण जी हुकपट्टी करतो ती त्याच्यासाठी आपण वाढून घेतलेलं होतं. आले बरोबर. बघा किती सुंदर पफ पडला. अतिशय सोपी पद्धत आहे, खूप सोपी आहे, करून बघा.